या बस. काय सांगायचं? काय आहे स्पेशल? वडापाव सांग. हा ओ वडापाव आणा. शेट वडापाव आणा वडापाव. डिंग टाक बटाटा वडा हाय बटाटा वडा. अरे दिल नहीं देना था देना पड़ा बटाटा वडा. ये बटाटा वडा आलं काय कस्टमर? हा पसीने की कमाई है बाबा. ये वड़ा पाव इतनी मेहनत से बनाया है काय सांगायचं आता. ओ शेट हा वडापाव आणा वडापाव. अरे मेरे होटल का वड़ा पाव खाने. अभी इधर वड़ा पाव खाएंगे सटकून खाएंगे टरकून खाएंगे. चलो आईला जोडीने आले म्हणजे एकाच ताटात खाते नाही. यांना कशाला दोन दोन द्यायची. ही तोंडावरनं चाबरच दिसते पोरग. ही पोरगी बी लका आठवड्याला एका बरोबर इजी. काय खरं नाही. आम्ही तोंडावरनं ओळखतो ना कोण किती डिश मध्ये खाणार आहे. बरं झालं पाव कुत्र्याला टाकून द्यायचं होता. याला देऊन टाकू. मिरची टाकू का साहेब? मिरची हा द्या ना मिरची द्या. हा इला साहेब फुकटेच दिसतोय. हो झालं का? आलो आलो. हे घ्या वडापाव एकदम ताजा आणि एकदम फ्रेश आहे. म्हणून तर तुमच्याकडे येतो दरवेळेस. पसीने की कमाई आहे पसीने की कमाई आहे साहेब. चालतंय. हा 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 काय मॅडम नवीन काय नवीन ड्रेस? छान आहे छान आहे. येतो मग साहेब. बरोबर का? काय लागलं? काय लागलं सांगा. हा हा गरम नाही हो. आगे मस्त रातभर हो साहेब ये कांदा लाय आपके लिए आहे. कांदा नको का? नाही कांदा म्हणजे एकदम फ्रेश कापून ठेवलाय मी. मला माहिती होतं तुम्ही सकाळ सकाळ वडापाव खायला येतात. नक्कीच कोणाला तरी घेऊन येतात म्हणून म्हणलं हे कांदा कापून ठेवा तुमच्यासाठी. मी काय एवढ्यासाठी येतो काय तुमची तर? नाही बरं मनापासून आणलाय प्रेमाने कांदा. बरं द्या. हे पाण्यात पडला होता थोडा म्हणलं सुक्का करून द्यावा तुम्हाला. काय झालंय? एकदम सुक्का करकरीत कांदा. हा पड बर का लागला अजून मागून घ्या. बरं बरं खाऊ का नको आता? हा का आपलंच हॉटेल समजा. हा लाजू बिजू नका काय. काय लागलं ना मला सांगायचं बिंदास. आम्हाला बोलून दे. काय तू लगेच इथे बसला? बोला की त्याला. चालते चालते. कसं आहे काय बोलायचं का नाही? जाऊ द्या कांदा तूच खा बरं का. मी नाही खाणार बहुतेक कांदा. तू राहू दे. नको नको मी खातो. उरक आणि आपल्या श्रीगोंदा जायची खरेदी करायची ना तुला. हा उरक लवकर. साहेब पाणी पाणी साहेब पाणी. काय सांगायचं साहेब तुम्हाला. एवढं चांगलं आमचं भांड तुमच्यासाठी पाणी आणले पण कुत्री इतकी हलकट झाल्यात आमची इथली. आता खुशाल त्या भांड्यात तोंड घालून पाणी पित होती मागायची. नाही म्हणजे ते वतून धुवून घेतले मी पण काय पाहिजे ना कुत्र्यांना काहीतरी थोडंफार. तुम्ही लक्ष ठेवायचं मग ते. आणि मग एवढं चांगला मला वडापाव पण नाही खायचा नाही. हॉटेलमध्ये मी थांबणार पण नाही. हे असल्या कसल्या हॉटेलमध्ये घेऊन आला काय तुझ दर. तुझं काय चाललंय? तुला हेच जागा भेटली का आणायला? काय कुत्र्याचं पाणी देतोय तो? अहो तसं नाही मॅडम. हो अहो ते खरं तर टमरेलचं भांड होतं आमचं. हो तुझ्यामुळे गेले सोडून ती मला आता. त्याला काय आता खरं ते सांगितलं मी. द्यायचं गपचप खायला निसाराडा करायचं सवय लागली तुला. वडापाव तर चांगलं आहे. अडचण काय तुम्हाला? अरे मग गप तिकडे थांबला असताना कशाला इथं बोललो असतो ना आमचं आम्ही. बरं काय ना आता पुढच्या वेळी आले ना तुम्ही मग तिकडे आता येईन का ती मायावर इथं परत? येणार मला गॅरंटी आहे ना. हे असंच आहे वडापाव साठी कुठे बी येणार ती. काय तुला पैसे बी नाही काहीच नाही. पैसे मग गेली सोडून ती मला. आता काय पैसे देऊ तुला? ती गेली म्हणून काय आलं काय पैसे बिशे काय नाही. काय माणसं आहेत राव. कोपऱ्यातनं बघितलं मी चांगलं वाचा वाचा खात होते वडापाव आणि पैसे मागायला आले तर गेले निघून. हा तुम्हाला खरं खरं सांगितलं ते कुत्र्याने तोंड घातलं होतं.
नसतं सांगितलं तर काय केलं असतं? हा काय माणसं लगा खऱ्याची दुनियाच नाही राहिली. चल मीच खातो वडापाव.